नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. महाराष्ट्रामध्ये जे काही राजकारण चाललेलं आहे, नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. 16 जानेवारी रोजी सैफ अली खान यांच्यावरती मुंबईमध्ये हल्ला करण्यात आला आणि ह्याला आता जवळजवळ 10 दिवस उलटून गेलेले आहेत. हा हल्ला झाल्यानंतरच्या बातम्या आल्या, त्याच्यानंतर एक थोडी सहानुभूती होती या अभिनेत्याच्या बाजूला, परंतु या केस मधल्या एकंदरीत विसंगती ज्या समोर येत आहेत, त्या बघता हा सगळा प्रकार हा बनाबनाया खेळ होता असं आता उघडकीला येतंय. आता ह्याच्यामध्ये नेमकं खरं कोण बोलतंय आणि खोटं कोण बोलतंय हे देखील जनतेला कळेनासं झालंय. पण त्याच्यामधल्या थापा ज्या आहेत, त्या थापा मात्र एकामागून एक उघड होताना आपल्याला दिसत आहेत. अगदी ज्यावेळी बातम्या आल्या तेव्हा दुसऱ्या दिवसापासून लोकांनी शंका घ्यायला सुरुवात केलेली होती. आणि त्याच्यामध्ये अगदी शंका म्हणजे एवढूसा तो 3 काय 5 4 6 वर्षाचा मुलगा तो कसा काय घेऊन गेला वडिलांना हॉस्पिटलमध्ये. आणि मग घरामध्ये इतर कोणी कसं नव्हतं, त्यांचा जो मोठा मुलगा होता म्हणजे तैमूरचा सावत्र भाऊ, तो कुठे होता, तो का नाही घेऊन गेला, इथपासून ते पत्नी करीना ही हॉस्पिटलमध्ये पोचायला अजून पुढचे 2 तास का लागले, ह्याच्या पासूनच्या अनेक शंका विचारल्या गेल्या. तो जो हल्लेखोर होता तो नेमका तिथपर्यंत पोहोचला कसा ह्याच्यावरती विवाद. तो बाहेर पडला म्हणून सीसीटीव्ही वरचा जे एक व्हिडिओ दाखवला जात होता, तो खोटा निघाला. पोलिसांनी 2 ते 3 केसेस एक थोडीशी दिशाभूल करून योग्य इसमापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. त्याचे संबंध बांगलादेशाशी निघाले. बांगलादेश मधले त्याचे वडील म्हणतात हा माझा मुलगाच नाही म्हणून. हे सगळं गौड बंगाल काय आहे. आणि मग त्याच्यावरती सर्वात मोठी कडी अशी की खडखडीत बरे झालेले सैफ अली खान हे जेव्हा हॉस्पिटलमधून बाहेर पडत होते, त्यावेळेला त्यांनी अति उत्साहामध्ये जमलेले तिथे जे त्यांचे चाहते होते त्यांना अभिवादन केलं आणि अगदी तंदुरुस्त असल्यासारखे ते बाहेर पडले. आता अशा बाबतीमध्ये सांगितलं जातं की पोलिस काय म्हणतात ते सोडून द्या, त्यांच्याकडे कोणी जबानी काय दिली ती पण सोडून द्या, पण खुद्द हॉस्पिटलच्या डॉक्टर्सनी ज्याचं वर्णन असं केलेलं होतं की हा सुरा त्यांच्या माकड हाडाच्या जवळून आत घुसला होता, अगदी पाठीच्या कण्यापर्यंत गेला होता आणि ते जे फ्लुइड आहे ते सुद्धा बाहेर वाहत होतं. इतका गंभीर जेव्हा वार केला जातो तेव्हा एखादा माणूस हा 2 ते 3 दिवसात खरोखरच बरा होऊ शकतो का, ह्याच्यावरती 99.99% डॉक्टरांचं एकमत आहे की हे असं होऊच शकत नाही. पण तसं असेल तर ह्यांना नेमकी इजा कुठली झाली, त्यांच्यावर इजा कुठले केले, इलाज कुठले केले, इथपासून जे जे प्रश्न आहेत त्याला आजच्या घडीला तरी उत्तर दिसत नाहीये.
हा सगळा प्रकार जो आहे तो खरं म्हणजे इतका चर्वित चर्वण झालेला आहे आणि लोकांचा त्याच्यावरचा विश्वास उडालेला आहे. मग मी हा व्हिडिओ जो आहे तो 10-11 दिवसांनी आज का करते आहे, हा प्रश्न उभा राहिला. आणि तो प्रश्न जो आहे तो केवळ सैफ अली खान किंवा त्याचं कुटुंब नाही, तर त्याच्या आसपास लीलावती मधले डॉक्टर्स, त्यांचं संशयास्पद वर्तन जे आहे ते आहेच, परंतु खुद्द पोलिसांवरती सुद्धा एक प्रश्नचिन्ह उठलेलं आपल्याला दिसतं. आणि तिथे मला कन्सर्न आहे की कल्पना करा तुम्ही की आज राज्यामध्ये एक दणदणीत विजय मिळवून सत्तेवरती प्रस्थापित झालेलं सरकार आहे. त्यांच्या मागे दणदणीत असं बहुमत आहे. 3 पक्षांचं हे आघाडी सरकार इथे चालवलं जातंय. आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे कार्यक्षम मुख्यमंत्री राज्यकारभार करतायत. असं असून सुद्धा ज्या मुंबई शहरामधून, ज्या राजधानीच्या शहरामधून हा राज्यकारभार हाकला जातोय, तिथे अशा प्रकारचा बना बनाया खेळ केला जातो. ह्याला काय म्हणायचं? याचा अर्थ असा की पोलीस प्रशासनावरती कोणताही दबाव नाही, कोणताही दबाव नाहीये. आपण काहीही झूट केलं तरी चालेल. कुठलंही थाप जी आहे ती आपण लोकांच्या माथी मारू शकतो. ह्याचा एक तर त्यांना आत्मविश्वास आहे, किंवा मग त्यांना आदेश देणारे जे कोणी आहेत प्रशासनाच्या आत बसलेत का बाहेर बसलेत याची कल्पना नाही, पण ते इतके मोठे आहेत की खालच्या अधिकाऱ्यांना त्यांचे आदेश धुडकावून लावणं हे कठीण झालेलं आहे. आणि मग ही जर का परिस्थिती असेल तर मित्रांनो, तुम्हाला नाही का वाटत की फडणवीस यांच्यासाठी ही खूप मोठी धोक्याची घंटा आहे? अनेक वेळा असं म्हटलं जातं आणि हे आरोप केले जात आहेत की मुंबई पोलीस हे दाऊद गँगच्या कह्यात गेलेली एकंदर यंत्रणा आहे, असे आरोप होतात. आता त्याच्यामध्ये तथ्य काय नाही हे आपण सांगू शकत नाही. त्याचे पुरावे जे आहेत ते एकामागून एक कोणीतरी गोळा करून आपल्या समोर सादर करायला पाहिजेत. पण जर का दाऊद गँगचे संबंध आहेत का नाहीत आणि त्यांचे आदेश मानले जातात का नाहीत, हा विवाद्य मुद्दा एक वेळ बाहेर सोडू आपण. पण तुम्ही आणि मी कोविडच्या काळामध्ये ज्या वेळेला मविया आघाडीचं सरकार होतं त्यावेळी काय झालं हे आपण विसरू शकत नाही आहोत. तेव्हा तिथे कोण होते? ते वाझे होते. आणि वाझ्यांना कोणी भरती करून घेतलं हे आपल्याला माहिती आहे. या वाझ्यांनी काय करामत केली तर मनसुख बाईची मर्डर करून आणली. आणि मर्डर करून त्याचा देह हा डिस्पोज ऑफ करण्यात आला. त्याच्यानंतर अंबानींच्या घराच्या खाली बॉम्बस्फोट तुमचे स्फोटक ठेवण्याचा प्रयत्न झाला. आणि मग त्या गाड्या आणि त्याचे नंबर आणि या सगळ्यामधून वाझे यांच्या भोवती जे एक संशयाचं जाळं निर्माण झालं. ही कथा काय महाराष्ट्रातली जनता विसरलेली आहे? हे सगळं कोण करत होतं? हे काय केवळ एकटे वाझे करत होते असं आपल्याला वाटतंय का? पोलिसांची ही जी कॅरेक्टर तयार झालेली आहे, वाझेंच्या काळामध्ये असं झालं, आता सैफ अली खानच्या बाबतीत कोण काय करतंय हा प्रश्न आहे. ह्या शहरामध्ये ते मोठे विरोध मिरवत असतात की लंडनच्या पोलिसांनंतरचा आमचा लौकिक आहे म्हणून. पण ह्यांना तर अजून सुशांत सिंग राजपूतच्या केसमध्ये काय झालं हे सुद्धा जनतेला सांगता आलेलं नाहीये. आणि असे किती खून आणि खटले हे अनिर्णित राहणार आहेत, जनतेसमोर त्याची खरी कारणं येणार नाहीयेत, ह्याला उत्तर मिळत नाहीये. आणि म्हणून फडणवीस यांच्या समोरची ही सर्वात मोठी समस्या आहे असं मला वाटतं की अशा प्रकारचं पोलीस प्रशासन हे सोबत घेऊन या देशामध्ये, या राज्यामध्ये त्यांना कायदा सुव्यवस्था राखायची आहे. हे सर्वात मोठं आव्हान आहे त्यांच्यासमोर. आणि हे आव्हान पेलायचं असेल तर त्याच्यावरती काय कारवाई करायला पाहिजे ही फडणवीस यांच्यासारख्या चाणाक्ष नेत्याला सांगायची अजिबात गरज नाहीये. अजिबात गरज नाहीये. फक्त प्रतीक्षा हीच आहे मित्रांनो की ही कारवाई होणार कधी, ही पोलीस प्रशासनातली साफसफाई होणार कधी. त्याच्यासाठी काय वेगळं परत चौकशी समिती बसवायला लागणार आहे आपल्याला, की आहे उपलब्ध आहे त्याच धागेदोऱ्यांमधून आपण त्याच्यावरती काही कारवाई करणार आहोत? आणि तसं नसेल तर मग
मुख्यमंत्री कोणी असोत, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असोत की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असोत, सत्ता कोणाची असो, राज्य आमचं आहे, व्यवस्था आमची आहे, हे जे ठामपणे आपल्या माथी मारलं जातं, त्याचं प्रत्यंतर आज पुन्हा एकदा सैफ अली खानच्या प्रकरणामधल्या थापा ऐकून जनतेची खात्री पडताना दिसते. मित्रांनो, हा व्हिडिओ अतिशय छोटा व्हिडिओ केलाय, कारण मी एक शंका उपस्थित केलेली आहे. आणि ही शंका जी आहे ती तुम्हाला कितपत तुमच्या मनापर्यंत पोहोचेल मला माहिती नाही. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तो लाईक करा, लिंक शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्यात. नमस्कार.